भारतातलं सध्याचं सर्वात मोठं मार्केट हे देऊळ म्हणजेच प्रार्थनास्थळ झाली आहेत। देवळं आणि त्या अनुषंगाने होणारे उत्सव हा त्याच मार्केटचा एक भाग। गेल्या काही वर्षात मुंबईतल्या विविध गणेशोत्सवाच्या मंडपांपुढे लागलेल्या भाविकांच्या रांगा पाहिल्या की या मार्केटच्या क्षमतेबाबतची तुमची खात्री पटेल। जेवढे तरुण तेवढेच वृद्ध, स्त्रिया आणि पुरुषही, सोबतीला लहान मुलंही, समस्यांनी गांजलेले, समस्या सुटली म्हणून नवस फेडायला आलेले राजकारणी, खेळाडू, बॉलिवूड स्टार्स, गुन्हेगार, पेज 1, पेज 3 सेलिब्रिटीज, अशिक्षित, सुशिक्षित, सभ्य, असभ्य, व्यसनाच्या आहारी गेलेले आणि सुपारीच्या खांडालाही न शिवणारे निर्व्यसनी। असं कोणतं मार्केट आहे जिथे एवढी अफलातून विविधता एकात्मतेपणे नांदताना दिसते? पण आजचा मुद्दा थोडासा वेगळा आहे। प्रश्न आहे या सर्व पसाऱ्याच्या व्यवस्थेचा, व्यवस्थापनेचा। एकूणच या सगळ्या संदर्भात हा विषय निर्माण झालाय तो गणसेवकांमुळे। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी कित्येक तास खोळंबलेल्या भाविकांना प्रत्यक्ष राजाच्या चरणी कशी वागणूक मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून मिळते ती या दृश्यांमधून तुम्ही पहा। भाविकांच्या श्रद्धेच्या भांडवलावर उभ्या राहिलेल्या या सर्वात मोठ्या मार्केटमध्ये भाविक हाच सर्वात उपेक्षित घटक असल्याचं तुम्ही या दृश्यावरून पाहू शकाल, समजू शकाल। लालबागच्या राजाविषयी भाविकांच्या मनात असलेल्या श्रद्धेविषयी आम्हाला इथं अजिबात शंका नाही, पण भाविकांच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या गर्दीला योग्य वळण देण्यासाठी व्यवस्थापनात आधुनिकता कधी येणार हा प्रश्न आज अवघा महाराष्ट्र विचारतोय। आणि याचीच प्रचिती ही दृश्य दिसतायत। महिलांना खेचून त्यांच्या बकोटीला धरून बाहेर काढणाऱ्या या कार्यकर्त्यांना आता गणपती राजा सुबुद्धी देऊ एवढीच इच्छा आणि अपेक्षा। मला एवढंच सांगायचं की इथे त्यांना प्रशिक्षण द्यायला पाहिजे आणि खरं म्हणजे पुरुष स्वयंसेवक जसे आहेत तसे महिला स्वयंसेवक पण तिथे पाहिजेत। पुरुषांनी महिलांच्या अंगाला पण हात लावणे योग्य नव्हे, कारण श्रद्धेनं 3-3, 4 तास लाईनीमध्ये उभं राहून या महिला येतात श्रद्धेनं गणपतीपाशी आणि त्यांना असं ढकललं जातं, हे वाईट वाटतं। मला अतिशय महत्त्वाचं सांगायचं आहे ते म्हणजे सर्व स्वयंसेवकांना प्रशिक्षण द्यायला पाहिजे, तसंच त्यांना एखादा युनिफॉर्म द्यायला पाहिजे आणि त्याच्या युनिफॉर्मवरती नंबर किंवा नाव पाहिजे त्या स्वयंसेवकाचं। म्हणजे एखाद्या महिलेला किंवा कोणालाही भक्ताला जर एखाद्या स्वयंसेवकांना त्रास दिला किंवा चांगली वागणूक दिली नाही तर ओळखता यायला पाहिजे त्याचं नाव काय आहे। आणि स्वयंसेवकांना युनिफॉर्म पाहिजेच या अशा स्वयंसेवकांना। देवाजवळ राहून सुद्धा जर चांगली भावना निर्माण होत नसेल, देवाविषयी भक्ती होत नसेल, भक्तांविषयी भक्ती वाटत नसेल तर दुर्दैव आहे, हा प्रकार थांबला पाहिजे। भाविकांच्या असलेल्या श्रद्धा आणि त्या श्रद्धेचं ज्यावेळी बाप्पाच्या चरणी लीन होण्याची वेळ येते त्यावेळी त्या श्रद्धेवरच घाला माणसातली दानव करतात याचेच ही दृश्य दाखवतायत आपल्याला। आपल्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री गिरिजा ओक आहेत। गिरिजाताई, आपण पाहतोय ही दृश्य, या दृश्यांमधनं नेमकं काय चाललंय ते आपण समजू शकतो। तुमची या सगळ्या दृश्यावर, या कार्यकर्त्यांच्या वागणुकीवर काय पहिली प्रतिक्रिया आहे? काय अशा गोष्टींवर प्रतिक्रिया वेगळी काय असू शकते? अर्थातच कोणालाही आवडणार नाही किंवा पटणार नाही। जसं आता साहेब म्हणाले तसं देवाजवळ राहूनही जर चांगल्या भावना निर्माण होत नसतील मनात तर मग आता काय म्हणायचं। इथे इतकी गर्दी असते, मी लालबागच्या राजाला स्वतः कधीच गेले नाहीये पण मी पाहिली आहेत ही दृश्य, ह्याच्या आधीही आत्ताही पाहते। इथे इतकी गर्दी असते, इतका कल्ला असतो आणि तिथे या गोष्टी स्वयंसेवक आणि कार्यकर्ते असतात, पण जर त्यांच्याकडूनच असे प्रकार घडायला लागले अर्थातच हे खूप डिसअपॉइंटिंग आहे आणि कोणाचीही प्रतिक्रिया हीच असते। नक्कीच या सगळ्या संदर्भात आता पुन्हा एकदा या गणसेवकांना शिस्त लावण्यासाठी कोणीतरी पुढारले पण घेण्याची आवश्यकता निर्माण झाली असं वाटतं का? अगदीच, म्हणजे जसं आता ते म्हणाले तसं काहीतरी आयडेंटिफिकेशनची सिस्टम असली पाहिजे किंवा असे काही प्रकार झाले तर त्याचा रिपोर्ट कुठेतरी करता आला पाहिजे, त्यावर काहीतरी ऍक्शन घेतली गेली पाहिजे। कारण आता हे सगळे मुद्दे पुन्हा येतातच की हे प्रकार घडत असतात, मग त्याच्या कंप्लेंट्सही होतात, पण पुढे त्याचं काय होतं? अशी गोष्ट घडून गेल्यानंतर त्याच्याबद्दल काहीतरी करण्यापेक्षा त्याला रोखण्यासाठीही काहीतरी केलं पाहिजे। मुळात आयडेंटिफिकेशनची काहीतरी सिस्टम असली तर एखाद्याच्या मनात हा धाक असेल की मी जर असा एखादा गैरप्रकार केला तर मी ओळखला जाऊ शकतो किंवा मी पकडला जाऊ शकतो किंवा काहीतरी माझ्या विरुद्ध कारवाई होऊ शकते, या भीतीने तरी किमान लोक, श्रद्धेने नाही तर भीतीने तरी लोक या गोष्टीकडे गांभीर्याने बघतील आणि कदाचित असे प्रकार थांबतील। तर मला वाटतं हे खूप इम्पॉर्टंट सजेशन आहे, याबद्दल विचार झाला पाहिजे। नक्कीच, धन्यवाद गिरिजा आमच्याशी बोलल्याबद्दल। आपल्यासोबत गिरिजा होते। झी 24 तास, एक पाऊल पुढे।